संसदीय कार्रवाई, घटनात्मक जो कार्यवाही है उसकी पूर्तता हमने कर दी है। ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल हुआ है और क्या चाहिए। म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जो दावा केला काल की सर्व काही कायदेशीर, त्यांनी सांगितलं संसदीय प्रक्रिया, त्यांनी सांगितलं संवैधानिक प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे खासदारांना शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश देताना। ऑपरेशन टायगर सक्सेसफुल असं त्यांनी काल घोषित केलं। पहा, 6 खासदार फोडणं मोठी गोष्ट आहे, ते त्यांनी केलं। त्या ऑपरेशन टायगर त्याला म्हटलं, तुम्ही ऐकलं, त्यासाठी तुम्हाला मी त्यांच्याच तोंडून ऐकवलं। काय म्हणाले? संवैधानिक प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया, संसदीय प्रक्रिया। आता तुम्हाला मी पुन्हा माझ्या मनातल्या बाता नको एक व्हिडिओ स्क्रीनवर दाखवतो। हा व्हिडिओ पान क्रमांक 245, काल सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं परवा, आज पुन्हा त्याच पानावर तुम्हाला घेऊन जातो। 244 अपक्ष आमदारासाठीचं होतं, काही कोणाचं संभ्रम होऊ नये। हे जे पान शेजारी तुम्हाला दिसतंय हे संविधानातलं पान क्रमांक 245 परत एकदा, म्हणजे लक्षात घ्या, आमदार गोकुळ गीतेंसाठी संविधानातला पान क्रमांक 244 वरचा अपक्ष आमदारानं पक्षात प्रवेश केला तर तो अपात्र ठरेल, हा नियम मानला गेला। हे लक्षात ठेवा। मग आपला प्रश्न काय आहे, जर अपक्ष आमदारांसाठी हा नियम मानला गेला तर मग ठाकरेंकडून आलेल्या खासदारांसाठी संविधानातला नियम जो पुढच्याच पानावर आहे, पान क्रमांक 245 वर, तो सांगतो की जर सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या मूळ राजकीय पक्ष अन्य एखाद्या राजकीय पक्षात विलीन झाला आणि त्या सदस्याने, म्हणजे पुढचं पूर्ण मी वाचून दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वाचत बसत नाही मी। 245 क्रमांकावर आहे। परत एकदा आठवण करून देतो, महाराष्ट्र सरकारच्या 2025च्या संविधानाची प्रत आहे माझ्या हातात, बार्टीनं प्रकाशित केलेली आहे, त्यामुळे कुठच्याही त्याच्या अधिकृततेबद्दल प्रश्नचिन्ह नसावं कोणाच्या मनात। या प्रतीतलं पान क्रमांक 245 अपक्ष आमदार का गोकुळ गीते शिंदेच्या शिवसेनेत गेले नाही, त्याचं उत्तर पान क्रमांक 244 वर। आणि ठाकरेंचे खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करते झाले, जरी एकनाथ शिंदे सांगत असले की तो प्रवेश संवैधानिक संसदीय प्रक्रियेतून झालेला आहे, तरी तसा आहे का? कारण याच संविधानाच्या पान क्रमांक 245 वर सांगितलंय की मुख्य राजकीय पक्ष तो जर दुसऱ्या पक्षात विलीन झाला आणि त्या विलिनीकरणाला मग दुसरा मुद्दा येतो की खासदारांची परवानगी असेल 2/3, तर त्यांचं ते अपात्र ठरू शकत नाही। असं म्हटलंय का की फक्त खासदारांच्या मनात आलं, आमदारांच्या मनात आलं, आपण 2/3 आहोत, आपल्याला आता ठाकरेंकडे नाही राहायचं, आपल्याला आता शिंदेकडे जायचं, आपल्याला आता भाजपाकडे जायचं, आपल्याला आता दुसऱ्या पक्षात जायचं नाही। संविधान तसं सांगत नाही। संविधानाचं सांगणं असं आहे, त्यासाठी मी पान क्रमांक असं सांगतोय की मुख्य पक्ष, आणि मुख्य पक्ष कोणता, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। त्यांचं म्हणणं आहे फक्त निवडून आलेले खासदार आमदार हेच पक्ष नसतात। संसदीय पक्ष खासदारांचा, विधिमंडळ पक्ष आमदारांचा, तेवढा पुरता पक्ष मर्यादित नसतो। मुख्य पक्ष नेते असतात, पदाधिकारी असतात, स्थानिक पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात, या सर्वांचा मिळून पक्ष बनतो। त्याने केलंय का? तुम्ही ऐकलंय का की ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेत विलीन होण्याचा ठराव केला आणि कार्यकारी म्हणजे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, जे अध्यक्ष आहेत संविधानानुसार पक्षाच्या, ते अध्यक्षस्थानी असलेल्या बैठकीत तसा निर्णय झाला, असं तुम्ही ऐकलं का? आदित्य ठाकरेंनी अनुमोदन दिलं, संजय राऊतांनी अनुमोदन दिलं आणि 2/3 बहुमतानं किंवा त्यापेक्षा 100% बहुमतानं, खरं 2/3 पुरेसं, त्या पक्षानं तसा ठराव केला आणि मग
9 पैकी 6 खासदारांनी त्या विलिनीकरणाला आम्ही त्याच्या बाजूने आहोत करत मान्यता दिली आणि ते गेले, किंवा उलट झालं, जी अफवा पेरली जात होती काही माध्यमांमधून पसरवली जात होती की ठाकरेंची शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होणार, कारण या खासदारांच्या तोंडी सुद्धा कुठेतरी आलं की ते काँग्रेसमध्ये म्हणून आम्हाला जायचं नव्हतं. पण तसं काही घडलं का? ठाकरेंच्या शिवसेनेने तसा काही ठराव केल्याचं तुम्ही ऐकलं का की काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं विलिनीकरण? उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ठराव झाला. आदित्य ठाकरेंनी, संजय राऊतांनी अनुमोदन दिलं, चला काँग्रेसकडे विलीन होऊया, जसं शरद पवारांनी केलेलं. मात्र त्यांच्या सुद्धा पक्ष नव्हता विलीन झाला त्यावेळी खरं तर, पण त्या काळात नव्हते एवढे नियम कडक. आता एवढं स्पष्ट आहे, सुस्पष्ट आहे, बदललेला आहे. तर मग मुद्दा येतो जो आपण उपस्थित केलाय, आमदार गोकुळ गीते एक अपक्ष आमदार, त्यांच्यासाठी या संविधानातील पान क्रमांक 244, एका आमदारासाठी पान क्रमांक 224 या संविधानातील त्याच्यावरचा नियम की अपक्ष आमदारानं दुसऱ्या पक्षात कोणत्याही पक्षात प्रवेश केला तर तो अपात्र ठरतो, त्याचं भान राखलं गेलं. आमदारासाठी संविधान आणि खासदारांसाठी का नाही भान, हा मुद्दा आहे. मग कसं म्हणायचं ते? कसं म्हणायचं की ते खासदारांचं संवैधानिक प्रक्रियेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झाल्या. आता संसदीय प्रक्रिया काय असते पहा. जी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या बाबतीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुरू केली. तृणमूल काँग्रेसचे निष्ठावान ममता बॅनर्जी यांच्याशी निष्ठा राखून असलेले, मुख्य पक्षाशी निष्ठा राखून असलेले, त्यांनी जाऊन निवेदन दिलं, तक्रार केली की अहो एक यांना तुम्ही नका मान्यता देऊ. मग ओम बिर्लांनी काय केलं? नोटीस काढली आणि त्यांना बोलवून घेतलं, तुमची बाजू मांडा म्हटलं. त्यांनी तशी बाजू मांडली आहे की त्यांना तुम्ही अपात्र ठरवा करून. आता ही असते संसदीय प्रक्रिया. तुम्ही मला सांगा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, संजय राऊत यांना तुम्ही जाताना पाहिलं ओम बिर्लांकडे. त्यानंतर पुढे तुमच्या कानावर आलं का हो? परत ठाकरेंच्या शिवसेनेनं या 6 खासदारांना नोटीस बजावली, कारणे दाखवा, त्याचं उत्तर नाही दिलं त्यांनी. आता पुढची कारवाई सुरू झाली आहे अपात्रतेची. तुम्ही मला सांगा, यात कुठं ओम बिर्लांनी पुढची काही कारवाई कार्यवाही केल्याचं तुमच्या कानावर आलं का हो? मग मला सांगा, संसदीय प्रक्रिया पूर्ण झाली ती केव्हा, कशी, आणि मग त्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना कशी नाही? जर त्यांना बोलवलेलं, त्यांची बाजू मांडायला दिली, असं काही घडलंय का हो? हे सारं चमत्कारिक. मी अनेकदा जे सांगतो ना तुम्हाला की भारत हा चमत्कारांचा देश आहे. मी अनेकदा हे विधान करत असतो. हा काही चमत्कार आहे का? म्हणजे इथं मिस्टर इंडिया सारखं काहीतरी अदृश्य कोणी खेळतंय का? अदृश्यांची सभा झाली, त्यात ठराव झाला, ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन, आणि त्यानुसार मग ते खासदारांनी सांगितलं लोकसभेत आम्हाला मान्य नाही आहे, त्यामुळे ते अपात्रतेपासून वाचतील जे संविधानात दिल्या 245 पानावर. तसं काही झालं नाही. झालं असेल तर ते मिस्टर इंडिया टाईप अदृश्य सभा, किंवा उलट की ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेत विलीन होण्याचा ठराव केला 2/3. तोही अदृश्य सभा झाली आहे का तशी काही? म्हणून मी म्हणतोय की भारत हा चमत्कारांचा देश आहे का? पिठचा की अपक्ष आमदार गोकुळ गीते शिंदेच्या शिवसेनेत का नाही गेले? या संविधानातला पान क्रमांक 244 वरचा नियम. मग आमदारांसाठी संविधान, मग पुढच्या पानावरचं संविधान खासदारांसाठी 245 पानावरचं का नसतं? त्याचं भान का ठेवलं जात नाही? हाच मुक्तपीठचा सरळ-स्पष्ट सवाल आहे. त्याचं उत्तर कोणी देईल का, याची वाट मी नक्की पाहणार आहे. एक